मित्रो, मी अशा किल्ल्याबद्दल बोलतोय, त्या किल्ल्याचं नाव आहे कोंढाणा. आणि हा कोंढाणा शत्रूच्या ताब्यात आहे. आईसाहेब जिजाऊ शिवरायांना म्हणतायत की शिवबाराजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात असणं योग्य नाही. हा किल्ला लवकरात लवकर स्वराज्यामध्ये सामील झाला पाहिजे. दिलं शिवरायांनी आईसाहेब जिजाऊंना वचन आणि सांगितलं दुसऱ्या क्षणाला हा स्वराज्यामध्ये किल्ला सामील झाला म्हणून समजा. आईसाहेब ठरली मोहीम. त्या क्षणाला मात्र शिवरायांचे अगदी जवळचे सवंगडी सुभेदार तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आईसाहेब जिजाऊंकडे आणि शिवरायांकडे आले. आईसाहेब जिजाऊंच्या चरणावर पत्रिका ठेवली आणि राजांना विनवणी केली, राजे, माझ्या एकुलत्या एक लेकराचं लग्न आहे, तुम्ही आईसाहेब जिजाऊंना घेऊन लग्नाला यावं. पण कसं सांगावं शिवरायांनी की आम्ही मोहीम आखली आहे. पण तानाजी मालुसरेंच्या लक्षात आलं की शिवाजी राजे कोंढाणा किल्ल्यावर मोहीम घेऊन जात आहे. तानाजी मालुसरे म्हणू लागले, राजा माफ करा, एक सेवक म्हणून बोलतोय. जोपर्यंत हा ताण्या जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला मोहिमेला जाण्याची गरज नाही. हे शाबूत हात कशासाठी आहे? हातामध्ये तानाजी मालुसरेने जल घेतलं, पाणी घेतलं आणि अक्षदा घेतला आणि आईसाहेब जिजाऊंच्या पायावर संकल्प सोडला, आधी लगीन कोंढाण्याचं, मग लगीन रायबाचं, असे म्हणणारे तानाजी मालुसरे काळ्या कुट्ट अंधारामध्ये उभा टाकणारा हा कोंढाण्या किल्ल्याशी भिडताय. आणि या कोंढाण्यावर अगदी शक्तिशाली प्रचंड धिप्पाड असणारा सुभेदार उदयभान राठोड आणि माझ्या तानाजी मालुसरे सोबत सूर्याजी, तानाजी मालुसरे आणि खुद्द सेलार मामा या किल्ल्यासोबत लढताय. जंग लढाई सुरू आहे. जंग लढाई सुरू आहे. एकूण एकाचे घाव एकूण एकावर सपस पडत होते. दोन्ही योद्धा एकूण एकावर भारी पडत होते. मात्र दुर्दैवाने तानाजी मालुसरेंच्या ढालीवर जबरदस्त घाव बसला आणि ढाल तुटली. मात्र डगमगले नाहीत तानाजी मालुसरे. स्वराज्य शिवरायांच्या स्वाधीन करायचा हा विचार तानाजी मालुसरेंच्या मनामध्ये. स्वतःचा शेलाव काढलाय आणि पठ्ठ्या रणांगणामध्ये अजून ताट उभा आहे. तरी त्या उभ्या जातीने उदयभानासोबत लढतच होता. मात्र जे नियतीला खरं होतं आणि जे नियतीला करायचं होतं तेच झालं. मोठा घाव तानाजी मालुसरेंवर बसला आणि तानाजी मालुसरे धारातीर्थ झाले. धारातीर्थ झाले. मात्र सेलार मामा उभ्या जातीने पाहत होते. एकटे शेलार मामा उदयभानासमोर लढत होते आणि उदयभानाला चितपट करून धरतीवर पाडलं आणि कोंढाणा हातात घेतला. कोंढाणा